नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर स्क्रीनवर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात आलं असेल की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कालच रात्री एक अपडेट आलेला आहे। तो अपडेट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती की गेल्या 8 दिवसापासून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जो आपण ECC जो कार्यक्रमाचं जे मॉड्यूल आहे ECC मॉड्यूल, तर त्या मॉड्यूलमध्ये जेव्हा आपण क्लिक करत होतो तो क्लिक करत असताना आपल्याला तो ऑडिओ प्ले होत नव्हता, आपल्याला ECC भरता येत नव्हता। तर त्याच्यामध्ये आता सुधारणा झालेली, तर आता तो व्हर्जन नेमकं काय आलेलं आहे तर हे आपल्याला बघून घ्यायचं। सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्ले स्टोरवर जा आणि प्ले स्टोरवर जाऊन अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतर तुमचा हा प्रॉब्लेम दूर होणार आहे। तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षामध्ये पण दाखवते की आपल्याला अगदी नेहमीप्रमाणे आपण पाहतो की मध्ये जास्त अजून काही बदल आहे का हे आपल्याला आधी चेक करायचं आहे। व्हर्जन काय आलेले ते पण आपल्याला बघून घ्यायचं आहे। तर एकच जो अपडेट वर दिसतोय तर तोच अपडेट हा आता आपल्याला आलेला आहे। बघा, हॉटफिक्स फॉर ऑडिओ इश्यू इन ECC मॉड्यूल। ECC मॉड्यूलमध्ये जी अडचण होती तर ती दूर झालेली आहे आणि व्हर्जन जे आपल्या आलेलं आहे 25.3.7, तर हे आत्ताचं व्हर्जन आलेलं आहे। लगेच आपण चेक करायचं की आपला हाच अपडेट आलेला आहे किंवा नाही। तर आता त्याच्यासाठी आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला माझं अपडेट झालेलं आहे। तर मी आता याला इथून ओपन करणार आणि ओपन करून तुम्हाला दाखवते प्रत्यक्षामध्ये की नेमका प्रॉब्लेम काय आहे। तर बघा, अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला जी डेली ट्रॅकिंग आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि तिथलं हा गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपल्याला अडचण येत होती। ती अडचण म्हणजे इथं बघा, ज्यावेळेस आपण इथं सुरू करत होतो ते सुरू केल्याबरोबरच आपल्याला तिथं प्रॉब्लेम येत होता। आता बघा, मी तुम्हाला तिथं सुरू करून दाखवते। तेव्हा इथे गोल गोल फिरत होता। आता जर तुम्ही पाहिलं तर डायरेक्ट तुम्ही ऑडिओ हा प्ले करून बघू शकता आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून कार्यक्रम भरू शकता। बघा, याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचा ऑडिओ सुरू होऊन जाणार। त्याच्यानंतर ऑडिओ सुरू झाल्यानंतर तुम्ही इथं जर क्लिक केलं तर तुम्ही लगेच पुढचे जे आहे तर ते लगेच तुम्ही फटाफट या पद्धतीने हे करून भरू शकता। अशा पद्धतीने हा जो अपडेट आलेला आहे तर तो जो अपडेट आहे पूर्ण करून बघा, पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला प्ले करायचा आहे म्हणजे आपल्याला ॲक्टिव्हिटी आपली कंप्लीट होईल। आणि अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर जे आपल्याला, आणि हे सुरुवातीलाच करायचं असतं बघा, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन तुम्ही फक्त ओपन करायचं आणि ओपन केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ ऐकायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आजचं आपल्याला काय शिकवायचं आहे त्याच्यासाठी ह्या व्हिडिओ तो सुरुवातीचा ऑडिओ ऐकायचा आहे। आणि तो ऑडिओ ऐकल्यानंतर सगळं तुम्ही PDF नाही पण भरलं तरी चालेल, 2 नुसते भरून इथे शेवट याच्यावर जरी क्लिक केलं तरी आपली ECCचं जे कार्यक्रम आहे ते पूर्ण होत असतं। व्हिडिओज प्ले करा शक्यतोवर आणि व्हिडिओज ऐका, व्हिडिओमध्ये जे दिलेलं असतं त्या पद्धतीने आपण रोज बालकांना शिकवू शकतो। आणि आता सहज तुम्ही हे जे आपले ECC डेचं आहे तर तुम्ही लगेच भरू शकता। त्याच्यानंतर गो टू डेली ट्रॅकिंग याच्यावर आपल्याला क्लिक, आणि हे काम आपल्याला दररोज आधी करून घ्यायचं आहे। बघा, हे शक्यतो जर तुम्ही सुरुवातीलाच करून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, ECC मॉड्यूल हे आपल्याला आज बालकांना काय शिकवायचं त्याच्यामध्ये तो ऑडिओ आधी ऐकायचा आणि ऑडिओ ऐकल्यानंतर मग तुम्हाला हे 1-2 व्हिडिओज दोन व्हिडिओज असतात, रोजचे 2 व्हिडिओज बघायचे आहेत आणि ते बघून अशा पद्धतीने बऱ्याचदा परिवीक्षिका मॅडम आपल्याला स्क्रीनशॉट टाकतात की तुमचा ECC कंप्लीट झालेला आणि लालमध्ये त्यांच्या ॲपमध्ये दिसत असतं, तर हे तुमचं पूर्ण झालेलं नसतं। हे जर तुमचं ग्रीन आलं म्हणजे तुम्ही 2 व्हिडिओ प्ले केल्या म्हणजे तुमचं हे काम पूर्ण होतं आणि हे व्हायलाच पाहिजे ना। आता आपल्याला ऑनलाईन जे काम आहे आपले हे 100% कशा पद्धतीने होईल याच्यावर आपला भर असणं महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे ताईंनो, जरी तुम्ही सुट्टीवर असाल आणि जर अंगणवाडी ओपन झाली असेल तर तुम्ही घरी देखील सेविका हे सगळं भरू शकता, कारण की याच्यावरच आपलं पुढचं सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी आठवण करून देत असते। त्याच्यामुळे ताईंनो, आधी सर्वप्रथम पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्ले स्टोरवर जाऊन अपडेट करून घ्या। अपडेट केलं म्हणजे तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।